ते अधीराला फोन कर आणि तिच्याशी गोड बोल आणि तिला सांग, म्हणजे तिला आठवण करून दे की लग्नात त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या बांगड्यांमुळे आपलं किती नुकसान झालंय. नाही म्हणजे तिला सारखी सारखी त्या लग्नात घडलेल्या गोष्टींची आठवण करून दे. म्हणजे इतकं की ती सांगेल की तिचे सासरे म्हणजे स्वानंदीचे वडील त्या बांगड्यांबद्दल त्यांच्या मनात काय विचार आहे, ते काय विचार करतात. ओके मम्मा. स्पीकरवर लाव. शूट. नाऊ व्हॉट? हाय. अधीरा, तुझं आजीबरोबर काही बोलणं झालं का ग? नाही ग, कशाबद्दल? अगं जनरलच विचारलं. म्हणजे गोव्यावरून आल्यापासून आहे ना आजी जरा उदास दिसते, म्हणून म्हटलं तुझ्याशी काही बोलली असेल तर. व्हॉट रिअली? बट व्हाय? नाही, काही माहिती नाहीये मला तसं, पण बहुतेक तुझं लग्न झाल्यापासून ती थोडी उदास असेल असं वाटलं मला. पण आत्ताच तर तू येऊन तिला भेटून गेलीस ना, तरी सुद्धा ती तशीच आहे. तर म्हणूनच असं मला वाटलं की ती तुझ्याशी तरी काहीतरी बोलली असेल ना. नाही ग, माझ्याशी काहीच बोलली नाहीये. वेट, आय डू वन थिंग. मी ना तिलाच कॉल करून विचारते. ओके? नको नको नको, हे बघ, मुद्दाम काही विचारायची गरज नाहीये. मला असं वाटतंय ते आपल्या वडिलोपार्जित बांगड्या, ते सगळं जे प्रकरण झालं ना लग्नाच्या दरम्यान, त्याचं काहीतरी आजीच्या डोक्यात चालू असेल. तुला तर चांगलंच माहितीये की ती अशा सगळ्या गोष्टींबाबत किती टची आहे. सो स्वानंदीमुळे डिसअपॉइंट झाली असेल ना ती. ऐक ना अर्पिता ताई, आता बांगड्या मिळाल्यात ना, सो लेट्स जस्ट फॉरगेट अबाउट इट. हो अगं, मिळाल्या त्या बांगड्या, पण तो भुर्दंड आपल्यालाच बसला ना. म्हणजे आपण ते पैसे दिले आणि त्या बांगड्या घेतल्या, म्हणजे लॉस आपलाच झाला असा ना तसा. पण तुझी सासू जरा एक्स्ट्राच आहे नाही का? अर्पिता ताई, तो टॉपिक संपलाय फॉर एव्हर. बांगड्या मिळाल्यात. आणि तसंही बाबा आजच त्यांच्या बँकेतली एफडी मोडायला गेली, सो दॅट ते बांगड्यांचे पैसे आजीला परत करून टाकतील. सो आता जो काही लॉस वगैरे झालेला आहे ना, तो कुणाला नाही वाटणार. होपफुली माझ्या सासरच्यांना हे टॉन्ट्स परत ऐकावे नाही लागणार. ऐक ना अर्पिता ताई, मला खूप काम आहेत. आपण परत बोलूयात. ओके? तू किचन मध्ये काही काम करतेस का? नाही, मला कॉफी प्यायची आहे. ओके, सो आय विल टॉक टू यू लेटर. हा बाबा, कुठे आहात तुम्ही? अरे आता मी समर सरांकडे चाललोय घरी. हनुमान मंदिर रोडवर आहे. का रे? निघा लवकर तुम्ही. चला रे. बाबा, एफडी मोडायची काय गरज होती हो? रोहन, नाही बाबा, मला बोलू दे. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, मी ऑफिस मधून काहीतरी लोन साठी अप्लाय करतो. अरे रोहन, माझं ऐक बाळा. हे बघ, मला सांग, तू लोन काढणार आणि काही वर्ष त्याचे हप्ते फेडत राहणार नाही का? तुला जर लोन काढायचंच असेल ना, तर स्वतःसाठी काढ ना. काहीतरी चांगलं कर. त्यातून एखादी गाडी घे, आधीराला घेऊन कुठेतरी फिरायला जा. हा, मला माझं काम करू दे रोहन. अहो बाबा, मग माझी जबाबदारी नाहीये काही? ऐकून घे. हे बघ, स्वानंदीचं लग्न झालं, त्या लग्नाचा खर्च आपल्यावर फारसा पडला नाही. सगळा खर्च राजवाड्यानेच केला ना. मग ते पैसे आहेत शिल्लक आपल्याकडे. तू ते फेडायची गरज नाही. ती माझी जबाबदारी आहे. मी आजच्याच त्यांचे पैसे परत करतो, म्हणजे मला रात्री शांत झोप लागेल. अरे माझ्या मनावरचं एक मोठं ओझं कमी होईल रे रोहन. बरं, बाबा मला सांगा, तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात? मी येतो तुमच्या इथे. आपण बँकेच्या बाहेर पडल्यानंतर डाव्या हाताला एक गल्ली जाते बघ. हा हा हा, तिथे. ठीक आहे, आलोच मी. ये. उचला बाबा, फोन उचला. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. ते म्हणा. हा ताई, रोहन, अरे बाबा बँकेत गेले होते आता. कळलंय मला ते. पण मग तू थांबवलं का नाहीस? मी म्हणाले होते ना, मी थोडे थोडे करून राजवाड्यांचे पैसे परत करीन. तो नाही, आपल्याला बाबांना समजवायची गरज आहे. त्यांनी खूप मनावर घेतलंय. तू बोल आधी त्यांच्याशी.
तुला काय वाटतं मी नाही बोललोय का त्यांच्याशी? अगं ते नाही ऐकत आहेत माझं. आणि ताई हे बघ, त्यांनी पैसे फेडले काय आणि मी पैसे दिले काय एकच गोष्ट आहे. तसंही मला नंतर त्यांच्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवणंच आहे ना, ते करेन मी. अरे पण मुळात तुम्ही हे का करताय? मी करते ना हे सगळं. अगं पण बाबांना नाही चालणार ना ते ताई. आणि आय थिंक त्यांना देऊ दे पैसे, नाहीतर त्यांना त्या गिल्टचा खूप जास्त त्रास होईल. रोहन, तू माझ्या बाजूने का नाही बोलत आहेस आत्ता? तुला कळत नाहीये का की बाबांना अपराधी वाटायचं काही कारण नाही आता? हे बघ, आपण दोघांनी मिळून आता बाबांना शांतपणे समजावलं पाहिजे, तर तू त्यांच्या बाजूने काय बोलतोयस? कारण मला सुद्धा कुठेतरी पटतंय हे ताई. हे बघ, त्यांना खरंच पैसे देऊ दे. आणि मला सांग, त्यांनी ते पैसे त्यांच्या म्हातारपणासाठीच साठवले होते ना. अगं मग मी आहे ना, त्यांच्या म्हातारपणात मी घेईन ना त्यांची काळजी, मी करेन त्यांचा खर्च. हिशोब एकच होतो ताई. अरे त्यांच्याकडे आपण बघणारच आहोत, पण मुळात आत्ता बाबा जे काय करतायत ते मला पटत नाही आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे. कारण हा खर्च त्यांनी का करायचा आहे? माझी आई आहे, माझी जबाबदारी आहे. हे जे काय बोलणं चाललंय ते माझ्या सासरच्या दागिन्यांबद्दल चालू आहे ना. मी नोकरी करते, मी कमावते, मग मी शांत बसायचंय का आता या सगळ्यामध्ये? बाबांनी हे असं त्यांच्या आयुष्यभराची कमाई, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स मोडून टाकणं हे मला पटलेलं नाहीये. हा, तू बोलून बघ त्यांच्याशी, पण मला नाही वाटत ते तुझं ऐकते. असो, ऐक, मी आता बाबांजवळ जातोय आणि आम्ही दोघे एकत्रच येऊ समर सरांना भेटायला, ठीक आहे? कधी कधी ना हट्टीपणाचा कळस गाठता तुम्ही दोघं मिळून.